नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी निवेदिता तुमचं सर्वांचं स्वागत करते स्टुडिओ इन द मेकओव्हर कॅफे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण व्हिडिओ खूप छान टॉपिकवरती बनवणार आहे. हा आजचा टॉपिक आपला रिलेट करणार आहे मागच्या व्हिडिओला, कारण की आज आपण काही प्रश्नांची उत्तरे देणार आहे. आपले व्ह्युअर आहेत त्यांचा मी स्क्रीनशॉट टाकते की त्यांनी काय प्रश्न विचारला होता. सो त्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत, म्हणजे त्याचा उपयोग तुम्हालाही नक्कीच कामात येईल. सो हा व्हिडिओ स्किप करू नका, एंडपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहणार आणि नवीन नवीन टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला नक्कीच कळत राहणार. स्टार्ट करूयात व्हिडिओला. सो पहिला प्रश्न होता की त्यांना ग्रे कव्हरेज करायचं होतं. 4 आणि 6 नंबरची ट्यूब होती. सो 4 आणि 6 नंबर काय, तर आपल्या प्रत्येकाच्या हेअर्सचे एक नंबर आहे. जसं डार्क हेअर असतील, म्हणजे एकदम आदिवासी लोकांचे असतात ना काळे हेअर्स, तर ते असतात 2 नंबरचे हेअर्स. त्यानंतर थोडे लाईट हेअर असतात, म्हणजे नॅचरल हेअर जे असतात, नॅचरल ब्लॅक म्हणतात आपण नॅचरल ब्लॅक म्हणतो. ते जे हेअर असतात ते म्हणजे 3 नंबरचे हेअर असतात. ते ॲक्च्युली ब्लॅक नसतात, ते ब्राऊन असतात, डार्क ब्राऊन असतात. तर इथे बेस कलरचा चार्ट दिलेला आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी. सो त्यांचा जो कॉम्बिनेशन होतं, त्यांना 4 आणि 6 नंबर मिक्स करायचं होतं. त्या जागी त्यांनी 5 नंबरची ट्यूब जरी यूज केली तरी चालेल. सगळ्यात जेव्हा तुम्ही स्काल्पवरती काम करताय, तुमचे रूट कटनं येत आहेत, तर स्काल्पवरून येतात. रूटला व्हाईट हेअर्स जास्त असतात. सो मग रूट करताना कधीही लक्षात ठेवायचं की 20 नंबरचा व्हॉल्यूम यूज करायचा. आता माझ्याकडे 2 नंबरचे 2च व्हॉल्यूम आहेत, 20 आणि 30. 40 हायलाईट करतो, लो लाईट करत नाही. सो हायलाईट करताना आपल्याला 40 व्हॉल्यूमची गरज पडते. सो हा आहे 20 व्हॉल्यूम आणि हा आहे 30 व्हॉल्यूम. सो आत्ता मी जे स्ट्रिक्सचे कलर यूज डेव्हलपर यूज करते आहे, पण तुम्ही कुठलाही यूज करू शकता. तुम्ही इवन कलर मेटचे पण डेव्हलपर यूज करू शकता. त्यांनी रिझल्टमध्ये जराही चेंज येणार नाही आहे. तुम्ही कुठलीही ट्यूब घेऊ शकता, कुठल्याही प्रोफेशनल रेंजची ट्यूब घेऊ शकता. आता माझ्याकडे जसे अवेलेबल आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे. ती म्हणजे मॅट्रिक्स, त्यानंतर आहे कोलेस्टॉनचा, हा आहे वेलाचा, ठीक आहे, आणि लॉरियल. हे 3 ट्यूब माझ्याकडे आहे. अजून मार्केटमध्ये स्टिक्सचा पण कलर अवेलेबल आहे. तुम्ही ह्यापैकी कुठलाही कलर यूज करू शकता, म्हणजे या कुठल्याही याचा कलर यूज करू शकता कंपनीचा. पण मी जे गोष्ट करत आहे तुमच्यासोबत ते आहेत बेस कलर. सो जो तुमच्या हेअरचा कलर. प्रश्नाचं उत्तर म्हणजे असं की जेव्हा तुम्हाला स्काल्पवरती काम करायचं असतं, जर तुम्हाला घरी करायचं असेल तर कुठल्याही प्रोफेशनल रेंजची ट्यूब आणायची. बेस नंबर 4, 6 किंवा मग 5 नंबरची. डेव्हलपर आणताना 20 नंबरचा डेव्हलपर आणायचा, 20 व्हॉल्यूमचं. मग तो कुठल्याही ब्रँडचा असू देत, लॉरियल असू दे, स्ट्रिक्स असू दे, कलरमेट असू दे, वेलाचा असू द्या. तर स्काल्पला 20 व्हॉल्यूमच का यूज करायचा, 30 किंवा 40 व्हॉल्यूम का यूज नाही करायचं? सर याचं रिझन असं आहे की 20 व्हॉल्यूम हे थोडं माइल्ड असतं आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इरिटेशन होत नाही. आणि ते जस्ट लेवल जेव्हा लिफ्ट करतं तुमच्या केसांचा हेअर कलर, तो 1 to 2 लेवलच लिफ्ट करतं. त्यामुळे 20 व्हॉल्यूम हा बेस्ट राहील. आणि ठेवताना त्याला किती वेळ ठेवायचं? सो एकदा तुम्ही स्काल्पला म्हणजे रूटला तुमच्या कलर लावून घेतले आहेत व्यवस्थित, आणि तो 25 ते 30 मिनटं ठेवायचा आणि नंतर रिन्स आउट करून घ्यायचं, वॉश करायचं चांगल्या शॅम्पूने. आणि शॅम्पू कंडिशनर प्रॉपर यूज केल्यानंतर त्याचा रिझल्ट बघायचा, खूप छान. सेकंड क्वेश्चन होता की त्यांना रूट टचअप फार लवकर करावं लागतंय, लगेचच पांढरे हेअर्स दिसायला लागत आहेत. सो त्याचं कारण मी सांगते. सगळ्यात पहिलं त्याचं रिझन आहे की तुमची हेअर ग्रोथ. सो जेवढ्या फास्ट तुमची हेअर ग्रोथ असेल तेवढ्या लवकर तुम्हाला रूट टचअप करावं लागेल. तसं तर जनरली एका महिन्यात 0.5 सेंटीमीटर टू 1.7 सेंटीमीटर इतका हेअर तुमचा ग्रो होतो. आणि मग तो तेवढा ग्रो झाला की तो तेवढा तुमचा ओरिजिनल केस जो ग्रे हेअर असतात तेच दिसणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला त्या महिन्याभरात तरी एकदा तरी रूट टचअप करायला पाहिजे. त्याचं दुसरं कारण असं की जर तुम्ही व्यवस्थित जर ॲप्लिकेशन व्यवस्थित केलं नसेल तरीही तुम्हाला रूट टचअप लवकरात लवकर करावा लागू शकतो. ग्रे हेअर्स लवकर दिसतील. आणि त्याचं तिसरं कारण म्हणजे की जर तुम्ही त्याचं प्रपोर्शन व्यवस्थित घेतलं नसेल, डेव्हलपर जास्त घेतला असेल, कलर कमी घेतला असेल, त्याचं व्यवस्थित प्रपोर्शन घेतलं नसेल,
तरीही तुम्हाला रूट टचअप लगेचच करावा लागू शकतो, वॉशआउट होऊ शकतो. तर हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की जवळपास मार्केटमध्ये भरपूर कलर आलेले आहेत. सो तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रोफेशनल रेंजचे कलर घेऊ शकता. ज्यांना रूट टचअप करायचं असतं त्यांना बेस कलर हवा असतो, ठीक आहे. सो ह्याचे रेशो वेगवेगळे असतात, फक्त एवढंच वेगळं असतं याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही मॅट्रिक्सचा कलर घेता ना तेव्हा त्याचा रेशो कसा असतो 1:1.5. आता 1.5 म्हणजे काय? 1:2 म्हणजे 1 हा जो आहे पहिला जो पार्ट आहे रेशोचा तो आहे कलरचा. प्रत्येक ह्याच्यात असंच असतं, प्रत्येक कलर सिस्टममध्ये प्रत्येक कंपनीमध्ये असंच असतं. पहिला भाग जो असतो तो तुमचा कलरचा असतो आणि सेकंड हाफ जो असतो तो तुमचा डेव्हलपरचा असतो. सो रेशोचा पहिला पार्ट जो आहे तो क्रीमचा आहे. आता याचा रेशो आहे 1:1.5. आता हा यूज कसा करायचा? जर तुम्ही 10 ग्राम नीट ऐका, जर तुम्ही 10 ग्राम ट्यूब घेणार असाल 10 ग्रॅम, तर ती 1.5च्या हिशोबाने तुम्हाला 15 ml ही 20 व्हॉल्यूमची डेव्हलपर घ्यायचं. आता हे तर झालं मॅट्रिक्सचं. आणि याच्यात जरीही तुम्हाला काही कळालं नाही की प्रत्येकाचा रेशो वेगळा असतो, तर आम्ही कसं बघायचं, आम्हाला कसं कळणार? तर प्रत्येक ट्यूबमध्ये दिलेलं असतं, एक नोट दिलेलं असतं, गाईडलाईन्स दिलेल्या असतात. सो प्रत्येक ट्यूबमध्ये त्याची गाईडलाईन्स दिलेली असते. सो ही आहे मॅट्रिक्सची गाईडलाईन्स. सो या गाईडलाईन्सनुसार त्यांनी दिलेला आहे आणि इथे अगदी छोट्या अक्षरात लिहिलेलं आहे 1:1.5. तर तुम्हाला आता याचा रेशो कळाला असेल. वेलाचा 1:1 आहे. म्हणजे आता जर इथे 10 ग्रामची ट्यूब घेतलेली असेल तर त्याला 10 ग्राम डेव्हलपर लागतं. लॉरियलच्या ट्यूबचं पण काहीतरी मिक्सिंग रेशो वेगळा असू शकतो. तर प्रत्येक ट्यूबमध्ये त्याचं तुम्ही प्रिकॉशन्स किंवा त्याची जी नोट येतं त्याच्यामध्ये ट्यूबमध्ये येतं ते नीट रीड करून मगच कलरिंगला स्टार्ट करायचं. आता परफेक्ट कलरिंग मेजरमेंट कसं करायचं? सो त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या घरात छोट्या मुलांचे जे औषधांचे हे असतात, डब्बीला झाकण असतं, टोप असतं, त्या टोपचा तुम्ही यूज करू शकता जर तुमच्याकडे वेइंग मशीन नसेल तर. सो एक डेव्हलपरसाठी घ्यायचं आणि एक ट्यूबसाठी घ्यायचं. त्यामुळे तुम्ही मग परफेक्ट मेजरमेंट करू शकता. परफेक्ट नाही पण एक थोडंफार तरी मॅनेजेबल मेजरमेंट करू शकता, ज्यांनी तुमचे हेअर्स रूट टचअप व्यवस्थित होतील. रूट टचअप काय, तुम्ही त्यांनी पूर्ण ग्लोबल हेअर्स पण करू शकता. जर तुमचे खूप जास्त व्हाईट हेअर्स असतील, ग्रे हेअर्स असतील, तुम्हाला जेव्हा पूर्ण ग्रे कव्हरेज करायचं असेल तेव्हा लक्षात ठेवायचं 20 व्हॉल्यूमच यूज करायचा. कारण आपण रूट पासून तर एंटायर हेअर्समध्ये जर ग्रे हेअर असेल तर आपण टोस लावतो, किंवा रूटमध्ये असेल तर 20 व्हॉल्यूमच करायचा. आणि खाली जरी असतील तुमचे ग्रे हेअर्सच असतील तर 20 व्हॉल्यूम यूज करायचा. तर 30 व्हॉल्यूम आणि 40 व्हॉल्यूम आपण काय यूज करत नाही. हे थोडंसं हायलिफ्टिंगसाठी यूज करतो आपण 30 व्हॉल्यूमचे जे डेव्हलपर असतात ते. जर तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर मला नक्की कळवा, कमेंट करा, मी त्याच्यावर पण नक्की व्हिडिओ बनवेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.